नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असम युनिव्हर्सिटीच्या एक नवीन बघतो मंडळी. आज आहे ऋषी आणि सगळ्यांना ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजीची होती ऋषी आणि गाडी आमची लेट झाली आणि इथे पोहोचायला बरोबर आम्हाला 12 वाजले आणि तिची ऋषी राहून गेली. किती वर्षाची ऋषी. बरं, काय सांगशील? आम्ही आता अशी नदी नाव जाता सगळेजण जमान आणि दुसऱ्यांच्या घरी वरयाचं भात आणि आळू करता. बरं. हा, ते पुरवून काळाचाच आळू आणि वरयाचं भात. हा, तो एक ठिकाणी सगळ्या बायका आम्ही ऋषी धरणार, तेवढे नदीवर नाव जाणार, एकीमेकी आंघोळ घालणार आणि मग घरात येणार इकडे वरती. आणि मग देवाच्या पाय पाडणार गणपतीच्या. आणि मग सगळे बायका आम्ही केळीच्या पानावर सगळं लाईनीन आळू आणि वरयाचं भात. म्हणजे पहिल्यांदा मिस झाली ना? हा, पहिल्यांदा राहून गेलं ना? हो हो, एवढ्या वर्षात ना? हो, एकदा आताच राहून गेली. बरं नाही म्हणून. बरं. त्या बायकाने बोलवलेल्यानी जाऊ घे पण थंडी बरक लागली. आम्ही इथे पोहोचलो आणि सगळ्या आजीच्या मैत्रिणी आहेत ना, सगळ्या आंघोळ करून वरती गेल्या. आंघोळ करून मग वरती गेल्या. जेवढं जमलं तेवढं शूट केलं मी. आणि मग तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. आवडता सगळ्यांका. मग तिला आज काय ऋषीचा आज कार्तिक. बरं. ऋषी आहे राश्मिनीची हो. म्हणून गावात गेली इकडे नदीवर नाव. बॅड लक. हा, तर मंडळी आता चाललोय मी वरती, पण हा आमचा ब्रिज हळू ओम हळू लागेल कुठेतरी पडलास तर. मी जातोय खाली. येतो काय तुझं नाव काय? माका सांगत चांगल्या झाला काय झाला तर आम्ही पावला देवी माते आपण चाय बसून ठेवलं. भाऊ चांगलं नव्हती ही गुळांची तुझा म्हटलं बसतो. पाया पडत जावा. काय शैलू पडा पड. करडो द्यावा करडो. तर मंडळी आज पाऊस ना सकाळपासून कंटिन्यू चालू आहे आणि थांबायचं काही नावच घेत नाही. आणि असंच आहे सगळं. आणि बोलू जरासा ऊन पडला असता ना तर नदीवर गेलो असतो आंघोळीला, पण काय आणि पूर्ण गारटलोय पावसामुळे. आणि जरा जाऊया आपण, जरा फेरफटका मारतोय. मस्त आलंय, लवकर होईल. 1-2 महिने लागतील फक्त पिकायला आणखी, पण लवकर होईल. बाबा आहे. तर आता आलोय नदीच्या इथे. ती नद पूर्ण भरली आहे आणि पाणी झालंय नुसतं गढूळ. अरे बापरे, हे बघा डेंजर काम आहे.
जाऊया. चला आता इकडनं जाऊया आणि आता जरा साखवावरनं उभं राहावे, म्हणजे किती नद भरली आपली ते कळेल आपल्याला. तर मंडळी मी आता येले आमच्या साखवावर आणि तर आमचं जुनं साखव आणि आमचं नवीन साखव, लोखंडाचं आणि सिमेंटचं. बापरे. तर मंडळी मी आता बघितलंय बघा, ह्यांचा भात तिला तयार झाला. पण हे बघा दूध हा आता, पण 1 महिन्यात होतं पुरं. अरे बापरे, लवकर केलेलं यांनी. पाऊस नाही गेले तर वाट लागतं यांचा. तर आता आलोय मी नवीन ब्रिज बांधलाय ना तिथे आलोय आणि शांतता आहे, फक्त पाऊस आणि मीच आहे असं मला वाटतंय. आणि ते डोंगर आहेत ना पूर्ण दिसेनासे झालेले आहेत, काही दिसत नाही, धुके पडलेत सगळं दाखव. आणि पाण्याचा आवाज येतोय नुसता जोरात. बघूया आपण पाण्याची अपडेट घेऊया. पाऊस तर काय जाण्याचा मार्ग नाही. हा नवीन ब्रिज बांधलाय, इथे आम्ही आंघोळी करायचो किंवा पोवायचो वगैरे. तर काय त्यांनी नवीन केलंय, पाणीच नाही आता. बापरे.